आपण नॉन व्हर्बल ॲनालॉजी यावर काही प्रश्न बघितले आहे आणि अजून काही प्रश्न बघत आहोत. तर प्रश्न क्रमांक 50 बघूया. नॉन व्हर्बल ॲनालॉजीमध्ये मी आधीही सांगितले होते की पहिली आणि जी दुसरी आकृती राहील त्या दोघांमधील आपल्याला संबंध ओळखायचा आहे आणि तोच संबंध आपल्याला तिसऱ्या आणि येणारं जे उत्तर आहे त्याशी जुळवायचा आहे. ओके, तर प्रश्न क्रमांक 50. तर बघा, पहिल्या आकृतीमध्ये काय दिलेलं आहे? वर्तुळ आहे म्हणजे गोल आहे आणि गोलामध्ये त्रिकोण दिलेला आहे. आणि दुसऱ्या आकृतीमध्ये त्रिकोण दिलेला आहे आणि त्रिकोणात गोल दिलेला आहे, बरोबर. तर जी आपल्याला तिसरी आकृती दिलेली आहे त्यामध्ये काय केलेलं आहे? चौकोन दिलेला आहे आणि चौकोनात त्रिकोण दिलेला आहे, बरोबर. मग आपण आपली जी चौथी आकृती असेल ती कशी असेल? त्रिकोण राहील आणि त्रिकोणामध्ये काय असेल? चौकोन असेल, बरोबर. तर पर्याय क्रमांक काय येईल? ए. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. अशा प्रकारे आपल्याला संबंध ओळखायचा आहे. पुन्हा एकदा सांगते, पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीतील जो संबंध असतो तोच संबंध आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीशी जुळवायचा असतो. प्रश्न क्रमांक 51. अ, ब, क, ड मध्ये आकृतीचे काही पर्याय विकल्प दिलेले आहेत. त्यापैकी एका आकृतीने खालील दिलेली मोठी आकृती पूर्ण करता येते. ती पर्यायी आकृती शोधा. आता इथे बघा, आपल्याला इथे रिकामी जागा दिलेली आहे. इथे आपल्याला पर्यायांपैकी ही शोधायची आहे. तर आपण काय करूया? सर्वात पहिले जे पर्याय दिलेले आहे ते पर्याय ठेवून बघूया. आता बघा, पर्याय क्रमांक अ बघू. तर तसं बघितलं तर पर्याय क्रमांक जो अ आहे तो परफेक्ट मॅच होतोय, बरोबर. तर उत्तर येईल पर्याय क्रमांक अ. जर पर्याय क्रमांक ब बघितला तर तो इथला आहे. हा जो भाग आहे तो आहे पर्याय क्रमांक ब. म्हणजे उत्तर येईल का पर्याय क्रमांक ब? नाही येणार. पर्याय क्रमांक क मध्ये ज्या लाईन दिलेल्या आहेत त्या कशा आहे? झिगझॅग दिलेल्या आहे. कशा आहे? झिगझॅग. आपल्या कशा आहे? स्ट्रेट लाईन आहे. आणि जो पर्याय क्रमांक ड आहे तो स्ट्रेट लाईन आहे. डायरेक्टली अशा पद्धतीने येईल. डायग्राम होती का? पूर्ण नाही होत. म्हणजे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक अ येईल. प्रश्न क्रमांक 52. खालील पर्यायात काही संबंधित शब्द दिले आहेत. त्यापैकी कोणत्या पर्यायामधील शब्द समाजशास्त्र, मानसशास्त्र व सामाजिक शास्त्र याप्रमाणे संबंध दाखवितात? तर आपल्याला सर्वात पहिले माहीत पाहिजे की समाजशास्त्र व मानसशास्त्र हे विषय सामाजिक शास्त्राअंतर्गत येतात. काय येतात? सामाजिक शास्त्र जे आहे त्याच्या अंतर्गत कोणते विषय आहे? समाजशास्त्र आणि मानसशास्त्र. तर आपल्याला पर्याय ओळखायला आता सोपे जाईल. बघा, विद्यार्थी, महाविद्यालय, संस्था येईल का? नाही येणार. टेबल, फर्निचर, सुतार नाही. विद्यार्थी, पुस्तक, शिक्षक नाही येणार. टेबल, खुर्ची, फर्निचर पर्याय क्रमांक असेल ड. तर पर्याय क्रमांक ड कसा आहे? बघा, फर्निचरमध्ये काय येतं? टेबल आणि खुर्ची येते, बरोबर. फर्निचरमध्ये काय येतं? टेबल आणि खुर्ची येते. मग फर्निचर जे असेल ते काय असेल? सामाजिक शास्त्र असेल. त्याच्या अंतर्गत काय आहे? समाजशास्त्र आणि मानसशास्त्र. म्हणजे फर्निचरच्या अंतर्गत काय आहे? टेबल आणि खुर्ची. तर उत्तर येईल पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 53. अ, ब, क, ड मध्ये आकृतीचे काही पर्याय विकल्प दिलेले आहेत. त्यापैकी एका आकृतीने खाली दिलेली मोठी आकृती पूर्ण करता येते. ती आकृती कोणती? तर या प्रकारचा प्रश्न आपण बघितला आहे. प्रश्न क्रमांक 51 तसाच हा प्रश्न आहे. तर बघा, ऑब्झर्व करा ही डायग्राम. इथे काय आहे? गोल आहे. इथं पण काय आहे? गोल आहे, बरोबर.
म्हणजे आपल्याला पर्यायांपैकी जिथे गोल असेल तो पर्याय ओळखायचा आहे. मग पर्याय क्रमांक ब आणि ड येईल का? नाही येणार, कारण काय आहे तिथं? क्रॉस आहे. मग आपण आता अ टाकून बघूया. अ मध्ये ज्या लाईन आहे त्या झिगझॅग पद्धतीच्या आहे. कशा आहे? झिगझॅग पद्धतीच्या. आणि पर्याय क्रमांक जो क आहे त्यामध्ये आहे स्ट्रेट लाईन आहे. बघा, माझ्याकडून ते झिगझॅग झालेले आहे, पण पर्याय क्रमांक क आहे ते बघा स्ट्रेट लाईन डायग्राम आहे. ओके, तर उत्तर येईल पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 54. लेखणी निबंध याप्रमाणे सहसंबंध असणारा पर्याय निवडा. पर्याय क्रमांक मोटार, मोटार चालविणे. पर्याय क्रमांक ब अन्न, पचन. पर्याय क्रमांक क ब्रश, चित्र. पर्याय क्रमांक ड घड्याळ, वेळ. आता इथं बघा लेखणी निबंध. आता लेखणीने काय करता येतो? निबंध लिहिता येतो, बरोबर. तसेच ब्रशने चित्र काढता येते, बरोबर ना. ब्रशने चित्र काढता येते. मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 55. चित्रकार, चित्र या दोघांमध्ये जे नाते आहे तसे नाते दाखवणारा शब्द जोडी ओळखा. चित्रकार काय करतो? चित्र काढतो किंवा रचतो, बरोबर ना. चित्रकार काय करतो? चित्र बनवतो. तसेच कवी काय करतो? कविता रचतो. कवी काय करतो? कविता रचतो. मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 56. उष्णतेचे घामाशी जसे नाते तसे नाते आहे. आता उष्णतेचे आणि घामाचे, जेव्हा उष्णता येते किंवा उष्णता वाढते तेव्हा आपोआप घाम येतो, बरोबर ना. तसेच हाताची दाढी करण्याची आहे का? नाही, हाताने दाढी करतात. ती नाते येईल का? नाही येणार. अंतराचे चालण्याशील, जे अंतर आहे ते आपल्याला काय करायचं आहे? चालायचं आहे. येईल का नाते? नाही येणार. तर पर्याय क्रमांक आहे क भयाचे थर कापण्याशील. जेव्हा भय वाढते तेव्हा बॉडी काय करते? आपोआप थर कापते, बरोबर ना. म्हणजे जसे उष्णतेचे घामाशी नाते आहे तसेच भयाचे थर कापण्याशी आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 57. आपल्या दोन डॉट दिलेले आहे, तिथे काय करायचं आहे? जे चिन्ह दिलेलं आहे दोन्ही बाजूंकडील सादृश्य संबंध कायम राहील अशा तऱ्हेने प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या पर्यायांपैकी योग्य शब्द लिहा. आता सोडियम क्वेश्चन मार्क, प्राणवायू, पाणी. आता बघा पाण्यामध्ये प्राणवायू हा एक घटक आहे. पाण्यामध्ये प्राणवायू हा एक घटक आहे. आता पाणी प्राणवायू म्हणजे मानवाचा प्राणवायू काय आहे? ऑक्सिजन आहे, बरोबर. मग पाण्यातून ऑक्सिजन भेटतो का? भेटतो. म्हणजे पाण्यामधील प्राणवायू हा एक घटक आहे. तसा मिठामध्ये सोडियम हा एक काय असतो? घटक असतो. उत्तर काय येईल? मीठ, कारण मिठामध्ये सोडियम हा एक घटक आहे. प्रश्न क्रमांक 58. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. यार्ड क्वेश्चन मार्क, कार्ड, लिटर. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ मीटर. उत्तर आहे पर्याय क्रमांक अ मीटर. अशा प्रकारे आपण नॉन व्हर्बल ॲनॉलॉजी यावर काही प्रश्न बघितले आहे सरावासाठी. असेच प्रश्न बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.